नाही. कपाळावर टिळा असला ना कोणी तुम्हाला राम राम म्हणत, कोणी पण. आणि त्यामुळं उद्यापासून आपल्या सगळ्या शावळवाडीतल्या सगळ्या हिंदू बांधवांनी कपाळाला टिळा लावायला सुरुवात करायची आणि सहकार्य सुद्धा टिळावाल्यालाच करायचं. जो हिंदू इतकी बात करेगा वही देश में राज करेगा. जो तुमच्या धर्माची बाजू घेईल, हिंदूंसाठी प्रामुख्याने निर्णय घेईल, तशा व्यक्तिमत्वाला तुम्ही काय करायचं, साथ द्यायची, त्याला ताकद द्यायची. कारण शेवटी काय, जो राम का वही काम का, जो नहीं राम का वो नहीं किसी काम का. तुम्ही किती नाही म्हणा, आता मावळ्यांना तुम्ही म्हणा बापू काय बोलतोय, तुम्ही बघा या देशात राहून काही लोक म्हणतात आम्ही मुसलमान आहे, काही लोक म्हणतात आम्ही ख्रिश्चन आहे, आपण हिंदू आहे, आपल्याला कधी कळणार. आज आपण म्हटलं बोर्ड आठवायचा तर 200+ लोक म्हटले अजिबात आठवायचा नाही. म्हणजे कोण हिंदूंच्या बाजूने, हिंदूंना सुद्धा विरोध हिंदुस्थानात राहून लोक करतात. मग अशा वेळी जो हिंदू एकाचे निर्णय घेईल, जो हिंदूंच्या बाजूने स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेण्यामध्ये पुरुषार्थ वाटेल ज्याला, त्याला साथ द्यायची. मी तुम्हाला सांगतो, नाहीतर आपलं भवितव्य खऱ्या अर्थानं अडचणीत आहे. आणि आपल्या धर्मामध्ये येऊन काही लोक कपाळाला टिळा लावत नाही, मुखानं देवाचं नाव घेत नाही. मी तुम्हाला सांगतोय सगळ्या आहे ना परकीय आक्रमण करतात चावला देईल. तुम्हाला सांगतो काहीची नावं राहिली हिंदू पण विचारसरणी झाली सगळी परकीय, आणि त्याचं कारण भेसळ झालेली. आणि आपल्याला ती भेसळ झालेली कॅरेक्टर आपल्याला वळखता आली पाहिजे. काहीची आडनावं राहिले, आडनावं हिंदूंचे पण विचारसरणी परकीय.